श्री स्वामी समर्थ मंडळी. मंडळी, आपल्या या जगामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टीही आहेत. हे निसर्गाचं संतुलन आहे आणि आजकाल तर वाईट गोष्टी इतक्या वाढतायत की त्याचा काही तोडच नाही. या दरम्यान आपल्याकडून काय होतं ना, की आपण जेव्हा चांगल्या गोष्टी सतत करत असतो त्यावेळेला आपण आपल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणं सोडतो आणि दुसऱ्यांच्या वाईट गोष्टी मोजायला लागतो. दुसऱ्यांची चुकीचे कर्म मोजायला लागतो की ह्या व्यक्तीने माझ्यासोबत खूप वाईट केलंय, ही आतापर्यंत व्यक्ती माझ्यासोबत वाईटच करते, हे असं केलंय, ते तसं केलंय. ह्या गोष्टींमध्ये आपण इतके विलीन होऊन जातो ना की आपल्याला भानच राहत नाही की आपण चांगल्या गोष्टी करत राहणं ही खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही चांगल्या गोष्टी करण्यासाठी स्वामी जर आपल्याला कुठेतरी साथ देत आहेत, आपल्याला तो रस्ता दाखवत आहेत, तर आपण तिथे दुर्लक्ष करून दुसऱ्यांच्या वाईट गोष्टींकडेच लक्ष देत राहतो. स्वामी या बाबतीत असं सांगतात ना की तुला असं वाटत असेल की माझं त्या वाईट गोष्टींकडे लक्ष नाहीये, पण तसं नाहीये. जसं मी तुला चांगला मार्ग दाखवतोय तसं मी त्या व्यक्तीलाही दाखवतोय. फरक एवढाच आहे की त्या व्यक्तीला तो दिसत नाहीये, पण तुला जो तो मार्ग दिसतोय ना, तर ह्याचा अर्थ तू त्या मार्गावर चालण्यावरती लक्ष दिलं पाहिजेस. आणि इथेच कधीतरी आपण चुकतो की आपण दुसऱ्यांच्या वाईट गोष्टींवरती खूप जास्त लक्ष देतो आणि आपणही नंतर चुकीच्या गोष्टी करायला लागतो. तर स्वामी तेच म्हणतात की त्याच्या वाईट कर्मांवरही माझं लक्ष आहे आणि तुझ्या चांगल्या कर्मांवरही माझं लक्ष आहे. त्याच्यामुळे तू तिथे लक्ष देणं सोडून दे आणि तू फक्त तुझ्या चांगल्या कर्मांवरती लक्ष दे. कारण तुझं आयुष्य सुधारण्याची जी ताकद आहे ती फक्त तुझ्याच हातात आहे. त्यामुळे असं जर कधी काही असेल किंवा तुमच्याकडून अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर तिथे लक्ष देणं सोडा, किंवा तुमच्यासोबत कोण वाईट करत असेल तर ते स्वामींच्या हातात सोपवून द्या. तुम्ही फक्त चांगले कर्म करण्यावर लक्ष द्या. श्री स्वामी समर्थ.